आणि आता जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन ग्रँड ज्युरीनं दोषी ठरवले। त्यांच्या वकिलांनी गुरुवारी सांगितलं की गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे ते अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरलेत आणि पुढील वर्षी व्हाईट हाऊस पुन्हा ताब्यात घेण्याच्या त्यांच्या दाव्याला एक प्रकारे धक्काच आहे। त्यांचा व्यवसाय, राजकीय आणि वैयक्तिक व्यवहार इत्यादी गोष्टींच्या अनेक वर्षांच्या तपासानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज न्यूयॉर्क राज्यातल्या एका ग्रँड ज्युरीनं अश्लील अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला केलेल्या हश मनी पेमेंट व्यवहार संदर्भात दोषी ठरवलंय। 2016च्या अध्यक्ष निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्पचे वकील मायकेल कोहेन यांनी त्या अभिनेत्रीवरती विविध आरोप लावण्याचे प्रयत्न केले। त्यानं सांगितलं की रिपब्लिकनसोबत रियालिटी शोजची टीव्ही स्टार म्हणून तिला लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आणि दरम्यान असोसिएटेड प्रेसचे रिपोर्टर माईक बाल्सामो यांनी या आरोपांचं मात्र खंडन केलं। राणी कॅमिला गुरुवारी बर्लिनच्या कोमिशा ऑपेरा हाऊसमध्ये उपस्थित होती। त्यांच्यासोबत जर्मन राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांच्या पत्नी एल्के बुडेनबर्ग सुद्धा उपस्थित होत्या आणि कोमिशे ऑपर संचालक सुझेन मोझर आणि फिलिप ब्रेकिंग यांनी त्यांचं स्वागत केलं। कॅमिला आणि बुडेनबेंडर यांना बर्लिन दौऱ्याच्या निमित्तानं 3 मुख्य ऑपेरा हाऊसपैकी एका ठिकाणी नेलं जाणार आहे। तिसरे किंग चार्ल्स यांनी गुरुवारी बर्लिन जवळच्या फिनोफर्टमध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश आणि जर्मन लष्करी कर्मचाऱ्यांची भेट घेतली। ब्रँडनबर्गचे गव्हर्नर डाएटमार वॉइडके, 130व्या जर्मन ब्रिटिश पायोनियर ब्रिज बटालियनचे कमांडर डॉ स्टीफन क्लेन आणि 130व्या जर्मन ब्रिटिश पायोनियर ब्रिज बटालियनचे सेकंड इन कमांड इयान हिगेनबोथम यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या आगमनानंतर तिसरे किंग चार्ल्स आणि जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांनी ब्रिटिश आणि जर्मन दोन्ही सैन्यातील लष्करी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। जर्मन बुंडेस्टॅगमधील भाषणानंतर तिसरे किंग चार्ल्स बर्लिन दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांच्यासह बर्लिनमधील पूर्वीच्या टेगल विमानतळावरती युक्रेनियन निर्वासितांच्या केंद्राला भेट दिली आणि त्यांच्यासोबत गृहमंत्री नॅन्सी फेसर, बर्लिनच्या गव्हर्निंग मेयर फ्रान्सिस्का गिफे आणि युक्रेनचे राजदूत ओलेस्की मेकिएव्ह होते। ब्रिटनचे राजे तिसरे चार्ल्स यांनी गुरुवारी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांच्यासह सेंद्रिय शेतीला भेट दिली आणि जिथे त्यांनी छाप्याच्या मदतीनं केशरी रंगाचं चीज बनवण्यात मदत केली। जर्मनीच्या राजधानीच्या ईशान्येस 80 किलोमीटरवरती काटजा आणि लुडॉल्फ वॉन मॉल्टझान यांच्या ब्रॉडविन फार्ममध्ये आल्यानंतर चार्ल्स आणि स्टेनमेयर यांच्या चाहत्यांनी फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केलं। लंडनच्या राणी कॅमिला यांनी गुरुवारी जर्मन राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांच्या पत्नी एल्के बुडेनबेंडर यांच्या समवेत बर्लिनमधल्या एका कॅफेला भेट दिली आणि कॅमिलानं कॅफे रुफगिओमधल्या उपस्थितांशी संवाद साधला आणि विविध सामाजिक उपक्रमांबद्दल चर्चा केली। नंतर गुरुवारी या जोडीनं बर्लिनच्या 3 मुख्य ऑपेरा हाऊसपैकी एका ठिकाणी हजेरी लावली आणि कलाकारांची सदिच्छा भेट घेतली। ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला हे चार्ल्स सिंहासनावरती आरूढ झाल्यानंतर त्यांनी पहिला परदेश दौरा केला। दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी बर्लिनमधील सेंद्रिय शेती बाजाराला भेट दिली आणि बर्लिनच्या विटेनबर्ग स्क्वेअरमध्ये स्थित शेतकरी बाजार प्रशंसक आणि माध्यमांनी भरलेला होता। या सगळ्यांना राजघराण्याची एक झलक पाहायची होती। हे जोडपं एका मध स्टँडजवळ थांबले आणि जर्मनीच्या संसदेमध्ये जाण्यापूर्वी काही सेंद्रिय बकरीचे चीज देखील त्यांनी चाखलं आणि जिथे राजानं सगळ्यांसाठी भाषण देखील केलं। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी रशियाबरोबरच्या युद्धाच्या 400व्या दिवशी युक्रेनच्या समर्थकांचे आभार मानले। आपल्या रात्रीच्या भाषणादरम्यान त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा अर्थ आणि न्यायाचा शोध साध्य करणाऱ्या समर्थकांचे आभार मानले। म्हणूनच युक्रेन जिंकेल, कारण स्वातंत्र्य आणि न्याय तसंच माणुसकी आणि आदर आणि लोकांची शांतता जिंकली पाहिजे असं झेलेन्स्की म्हणाले। रशियाच्या सर्वोच्च सुरक्षा एजन्सीनं गुरुवारी म्हटलं की वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अमेरिकन पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनं सांगितलं की इवान गेर्शकोविचला उरल माउंटन शहरामध्ये कथितरित्या गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलं आणि राजधानीतील न्यायालयाच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलनुसार गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मॉस्को न्यायालयानं त्वरित गेर्शकोविचला पुढील चौकशीसाठी तुरुंगात ठेवण्याचा निर्णय दिला। युद्धानंतर युक्रेनच्या बुचा शहरात
खड्डे पडलेले रस्ते दुरुस्त करण्यात आलेत आणि नासधूस झालेल्या घरांची हळूहळू दुरुस्ती केली जाते. मात्र रशियन सैन्याकडून शहर परत घेतल्यानंतर 1 वर्षापूर्वी शहरामध्ये जे युद्ध झालं त्याचा संबंध त्या भागातील नावाशी जोडला गेलाय आणि युक्रेनियन युद्ध गुन्ह्यांच्या वकिलांनी बुचा या युक्रेनियन शहरातील 144 याब्लुन्स्का स्ट्रीटवरती जे घडलं त्याला केस नंबर 1 असं नाव दिलंय. आंदोलकांनी गुरुवारी कीवमधील एका मठाचे दरवाजे रोखून धरले आणि त्यांना ऑर्थोडॉक्स भिक्षूंना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आणि कॉम्प्लेक्स रिकामा करण्याची मुदत संपल्यापासून ते सोडण्यास ऑर्थोडॉक्स भिक्षूंनी नकार दिलाय. युक्रेनचे सर्वात आदरणीय ऑर्थोडॉक्स साईट कीव पेचर्स्क लाव्रा मठावरील विवाद या युद्धाच्या समांतर मोठ्या आर्थिक संघर्षाचा भाग आहे आणि मालमत्तेचा वापर करणारे भिक्षू युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च आहेत ज्यांच्यावरती रशियाशी संबंध असल्याचा आरोप आहे. तर कीवमधल्या मठातून बाहेर काढण्यात आलेल्या ऑर्थोडॉक्स भिक्षूंनी कॉम्प्लेक्स रिकामी करण्याची मुदत संपल्यानंतर एका दिवसानंतर गुरुवारी साईट सोडण्यास विरोध केला. गुरुवारी मालमत्तेचं हस्तांतरण सुरू होणार असल्याच्या बातमीनंतर उपासक इमारतीच्या बाहेर आले होते आणि उघडपणे प्रवेश अवरोधित करण्याच्या हेतूनं भिक्षूंना हुसकावून लावण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. मात्र युक्रेनची सर्वात आदरणीय ऑर्थोडॉक्स साईट कीव पेचर्स्क लाव्रा मठावरील विवाद हा युद्धादरम्यान मोठ्या धार्मिक संघर्षाचा भाग आहे. ऑर्थोडॉक्स भिक्षू ज्यांना कीवमधील मठातून बाहेर काढण्याचा आदेश देण्यात आला त्यांनी बुधवारी संकुल रिकामं करण्याची अंतिम मुदत संपली तरी देखील हे संकुल सोडण्यास नकार दिला. युक्रेनचे सर्वात आदरणीय ऑर्थोडॉक्स साईट कीव पेचर्स्क लाव्रा मठावरील विवाद हा युद्धादरम्यान मोठ्या धार्मिक संघर्षाचा भाग म्हणून पाहिला जातो. मालमत्तेचा वापर करणारे भिक्षू युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च आहेत ज्यांच्यावरती रशियाशी संबंध असल्याचा आरोप आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं गुरुवारी वायव्य रशियामधील पेलेट्स कॉस्मोड्रोममधून सोयूज 2.1V रॉकेटचं उड्डाण होणारं फुटेज जारी केलं आणि त्यांनी आपल्या पत्रकात असं म्हटलंय की 29 मार्च रोजी रशियाच्या एरोस्पेस सैन्यानं रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हितासाठी एक लष्करी अंतराळ उपकरणासह सोयूज 2 लॉन्च केलं होतं आणि ते डिव्हाइस काय आहे ते निर्दिष्ट न करता. स्थानिक कल्याणकारी संस्थेनं आयोजित केलेल्या कराचीमधील एका कार्यक्रमात शेकडो कुटुंब इफ्तार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनंदिन रमजानचा उपवास सोडण्यासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी अन्नवाटपाची वाट पाहत होते. यामध्ये मजर इक्बाल एक मजूर आणि त्याच्या मुलीचा समावेश होता. ते म्हणतात की पाकिस्तानमध्ये अन्न इतकं प्रिय झालंय की अनेक कामगारांना जगण्यासाठी अशा अन्नवाटप कार्यक्रमांना उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नाहीये. थायलंडच्या राजधानीतील ईशान्येकडील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि जंगलातील 2 पर्वतांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अधिकारी आतोनात प्रयत्न करत होते. बँकॉकच्या ईशान्येला 114 किलोमीटर अंतरावरती असलेल्या नाखोन नायक प्रांतामध्ये बुधवारी रात्री आग लागली आणि अधिकाऱ्यांनी म्हटलं की अग्निशमन दल थेट त्यावरती मात करू शकलं नाही कारण रात्रीची वेळ असल्यामुळे घनदाट आणि उंच डोंगरावरती आग विझवण्यासाठी सुरक्षितरित्या चढताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. रोमानियाच्या नौदलानं गुरुवारी काळ्या समुद्राच्या प्रदेशात बहुराष्ट्रीय लष्करी कवायतींचं नेतृत्व केलं ज्यामुळे युक्रेनमध्ये रशियाकडून सुरू असलेल्या युद्धादरम्यान 30 राष्ट्रांची युती त्यांच्या आग्नेय भागावरती सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न करत असताना US आणि नाटो सैन्याला एकत्रित आणलं. सागरी आणि हवाई सराव हे सी शील्ड 2023 या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कवायतींच्या मालिकेचा एक भाग आहेत ज्यात 12 नाटो सदस्य देश आणि काही भागीदार राष्ट्रांमधील सुमारे 3400 लष्करी कर्मचारी सामील आहेत. 20 मार्चपासून सुरू झालेल्या आणि 2 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या सी शील्ड 2023 मध्ये 30हून अधिक नौदल जहाजं, 14 विमानं आणि 15 जलद हस्तक्षेप नौका आणि इतर गस्ती जहाजं भाग घेत आहेत. रासायनिक, जैविक आणि आण्विक संरक्षण तज्ज्ञांप्रमाणेच स्फोटकविरोधी डायव्हर्सनं देखील कवायतींमध्ये भाग घेतला. व्हॅटिकननं गुरुवारी स्वदेशी मागण्यांना प्रतिसाद दिला आणि 15व्या शतकातील शोधाचा सिद्धांत औपचारिकपणे नाकारला ज्यामुळे मूळ जमिनींच्या वसाहती काळातील जप्तीला कायदेशीर मान्यता दिली आणि आज काही मालमत्ता कायद्याचा आधार बनलेत. व्हॅटिकनच्या एका निवेदनात म्हटण्यात आलंय की पोपचे बैल किंवा डिग्री स्वदेशी लोकांच्या समान सन्मान आणि अधिकारांचे पुरेसे प्रतिबिंबित करत नाहीत आणि कॅथलिक विश्वासाची अभिव्यक्ती मानली गेली नाही. व्हॅटिकनच्या विकास आणि शिक्षण कार्यालयांच्या विधानानं युरोपियन राज्यांनी केलेल्या वसाहती काळातील गैरवर्तनामध्ये व्हॅटिकनच्या स्वतःच्या सहभागाची ऐतिहासिक ओळख चिन्हांकित केली गेली आणि स्थानिक नेत्यांनी त्याचं स्वागत केलं. माजी राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फ्लोरिडामध्ये 3 महिन्यांच्या वास्तव्यानंतर गुरुवारी ब्राझीलमध्ये परतले आणि त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. राजधानीतील अधिकारी
अतिउजव्या लोकांच्या पुनरागमनासाठी तयार झाल्यामुळे राजकीय दृश्यावरती नवीन भूमिका शोधतायत. पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घातलेल्या शेकडो समर्थकांनी ब्राझिलियाच्या राजधानीमध्ये वाट पाहत असताना त्यांच्यासाठी घोषणाबाजी केली आणि फेडरल डिस्ट्रिक्टच्या सुरक्षा सचिवालयानं शेकडो पोलीस अधिकाऱ्यांची जमवाजमव केली आणि मेळावे टाळण्यासाठी मंत्रालयाचे एस्प्लेनेड बंद करण्यात आले. मेक्सिकोच्या सिउदाद जुआरेज येथील स्थलांतरित बंदी केंद्रातील प्राणघातक आगीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर 3 होंडुरन कुटुंबियांनी त्यांच्या मुलांबाबतची माहिती दिली आणि या आगीत 39 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी 3 पुरुषांची नावं डिक्सन एरॉन कार्डोवा, एडिन जोसू उमाना आणि जेसस ॲडोनी अल्वाराडो हे जिवंत आहेत की नाही याचा पुरावा न देता मेक्सिकन सरकारच्या बळींच्या यादीमध्ये दिसणाऱ्यांमध्ये ते होते. पश्चिम होंडुरासमधील पर्वतरांगांमधील प्रोटेसियोन या छोट्याशा शहरातून 3 मित्र अमेरिकेला निघाले आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ते अमेरिकेला आहेत. पण त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी कळली आणि आगीचं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबियांच्या चिंतेत संतापाची भर पडली. यावेळी मला न्याय हवाय असं या तिघांमधील एक जण एडिन जोसू उमाना यांच्या आईनं म्हटलं. पोप फ्रान्सिस यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बुधवारी दुपारी चाचण्यांसाठी रोमच्या जेमेली रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. चाचण्या केल्यानंतर पोप यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. त्यांची बुधवारची रात्र चांगली गेल्याचं व्हॅटिकननं सांगितलं. 86 वर्षीय पोप ज्यांच्या एका फुफ्फुसाचा एक भाग तरुण असताना काढून टाकला होता. त्यांना कोविड-19 नाही, परंतु ते अनेक दिवस उपचारासाठी रुग्णालयात राहतील असं व्हॅटिकननं सांगितलं. त्यांचे शुक्रवारपर्यंतचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. हजारो इस्रायलींनी गुरुवारी तेल अविवमधील एक मुख्य महामार्ग रोखला कारण त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या समर्थनार्थ निदर्शनं केली आणि देशाच्या न्यायिक व्यवस्थेची दुरुस्ती करण्याच्या त्यांच्या योजनेवरती राजकीय संकट निर्माण झालं. अलीकडच्या काही महिन्यात या प्रस्तावाच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेल्या शेकडो हजार लोकांपेक्षा गर्दी खूपच कमी होती आणि निदर्शकांनी हॉर्न वाजवले आणि निळे आणि पांढरे इस्रायली झेंडे फडकावले. तेल अविवमधून जाणाऱ्या आयलॉन महामार्गावरील वाहतूक रोखली. विशेषतः तीव्र निषेधानंतर नेतान्याहू यांनी या आठवड्यात योजना गोठवली आणि तडजोड शोधण्याच्या उद्देशानं त्यांच्या राजकीय विरोधकांशी वाटाघाटी सुरू केल्या, परंतु त्यांच्या विरोधकांनी त्यांचे निषेध सुरू ठेवण्याचं वचन दिलंय. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांचं 3 महिन्यानंतर देशात पुनरागमन झालं आणि यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी करत त्यांचं जंगी स्वागत केलं. राष्ट्रपतीपदाचा पदभार सोपवल्यानंतर ते फ्लोरिडामध्ये राहत होते आणि त्यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आगामी 2026च्या निवडणुकीत पुन्हा एकदा बोल्सोनारो यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. तैवानचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं सुरू आहेत. न्याय व्यवस्थेची दुरुस्ती करण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात बुधवारी रात्री जेरुसलेम आणि तेल अविवमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावरती उतरले होते आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील नागरिकांनी अभूतपूर्व निदर्शनं केली. शेकडो मोर्चेकऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सेवानिवृत्ती सुधारणा विधेयकाचा निषेध केल्यामुळे मंगळवारी पॅरिसमध्ये निदर्शकांची फ्रेंच पोलीस दलाशी धक्काबुक्की झाली. सरकारनं इशारा दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा वाढ करण्यात आली. दरम्यान पॅरिसमधील निषेधाचे मुख्य आणि शेवटचे ठिकाण असलेल्या प्लेस दे ला नेशन इथे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तैवानचे माजी राष्ट्रांगनं चीनवरती अधिराज्य केलं. तेव्हा सेन समाधी, जुना राष्ट्रपती राजवाडा आणि जॉन राबे नानजिंग येथील जर्मन व्यापारी ज्यांना 1937 मध्ये जपानी सैन्यानं ट्युनिसमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीबाहेर बुधवारी शेकडो स्थलांतरित आणि आश्रितांचा जमाव जमला होता. ट्युनिशियामध्ये आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला, त्यामुळे आपल्याला परत पाठवावं किंवा दुसऱ्या देशात स्थलांतरित करावं अशी मागणी या नागरिकांनी केली. या ठिकाणी जमलेले बहुतांश लोक हे सुदान देशाचे नागरिक होते आणि ट्युनिशियाच्या लोकांनी छळ केल्याचा दावा हे नागरिक करतायत. फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणा योजनेवरून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. दरम्यान आंदोलन करताना इतर कामकाज पूर्णपणे ठप्प झालं पाहिजे असा याचा अर्थ होत नसल्याचं म्हणत त्यांनी आंदोलकांना फटकारलं. कृषी सिंचन जलाशयाजवळील हिंसक आंदोलनामुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम झाला. बँकॉकच्या खाओ चपलू इथे एका पर्वतावरती वणवा पेटला. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे 2 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आगीत वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
आणखी अशाच काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत.